शहादा नगरपालिका प्रवेशद्वारासमोर वाहनांची मनमानी पार्किंग, नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका। शहादा नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चारचाकी वाहनधारकांकडून मनमानी पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। नगरपालिकेत विविध कामांसाठी येणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। नगरपालिकेच्या गेटसमोर वाहनांची रांग लागत असल्यामुळे परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते। हे वाहन बांधकाम सभापतीची आहे असं बोललं जात आहे। अनेक वाहन चालक नो पार्किंगची कोणतीही पर्वा न करता वाहन उभी करत असल्याने पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर वाहतूक नियंत्रणासाठी किंवा शिस्त राखण्यासाठी कोणताही शिपाई अथवा कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त नसल्याने वाहनधारकांची मनमानी वाढली आहे। यामुळे दररोज गोंधळाचे वातावरण निर्माण होत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन प्रवेशद्वारासमोर नो पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी नियुक्त करावेत आणि आवश्यक असल्यास अतिक्रमण व बेकायदेशीर पार्किंगवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज़ 24। नगरपालिका के गेट में सब गाड़ी लगी है, आने जाने के लिए सब तकलीफ हो रही। गाड़ी निकालने के लिए एक आध सिपाही लगा यहाँ पे गाड़ी हटाने के लिए। स्कूल के बच्चे भी आ रहे जा रहे यहाँ पे, सब जो भी काम करने को आ रहा है उनको तकलीफ हो रही। एक आध सिपाही लगाओ, आने जाने के लिए तकलीफ हो रही है। गाड़ी बीच में लगी है और ये इधर लगी है, पूरी गाड़ी लगी है। आने जाने वालों का सामना आमना हो जा रहा, इसका झगड़ा हो जाएगा फिर इसकी वजह से। तो एक आध सिपाही खड़े करो और उनको गाड़ी हटाने लगाओ। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।